नमस्कार मित्रांनो, आर्या टीव्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण आद्य शंकराचार्य रचित ग्रंथ अद्वैत अनुभव मधील श्लोक व त्याचा अर्थ ऐकणार आहोत। आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न नक्की आवडेल। तुम्ही आपले अभिप्राय कमेंट्सद्वारे नक्की कळवाल ही अपेक्षा आहे। एपिसोड सुरू करण्यापूर्वी अद्वैतानुभव या ग्रंथाबद्दल, याच्या संकल्पनेबद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। अद्वैतानुभूती हा आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, जो केवलाद्वैत वेदांत तत्वज्ञानाच्या मूळ संकल्पनाची सुस्पष्ट मांडणी करतो। या ग्रंथात शंकराचार्यांनी अद्वैत अर्थात द्वैताचा अभाव, ब्रह्म, आत्मा, मिथ्यात्व, जीवनमुक्ती आणि आत्मसाक्षात्कार यासारख्या तत्वज्ञानात्मक संकल्पनांचा विचार केलेला आहे। ग्रंथात मुख्य 6 संकल्पना आहेत, त्या क्रमशः मी तुम्हाला सांगतो। प्रथम आहे अद्वैत, द्वैताचा अभाव। अद्वैताचा अर्थ आहे एकमेव अद्वितीय सत्य किंवा ब्रह्म। ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः। या विचारानुसार ब्रह्म एकच सत्य असून इतर सर्व भासमान आहे। अद्वैतानुसार जीव, जग आणि ब्रह्म वेगळे नसून सर्व एकच आहेत। दुसरी संकल्पना आहे मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी। शंकराचार्यांनी आत्म्याच्या अद्वैत स्वरूपाची अनुभूती अहम ब्रह्मास्मी या विधानाने व्यक्त केली आहे। जेव्हा अज्ञान दूर होते तेव्हा जीवाला जाणवते की तो स्वतःच ब्रह्म आहे। तिसरी संकल्पना आहे मिथ्यात्व। शंकराचार्याच्या मतानुसार जग म्हणजे मिथ्या, म्हणजेच ते खरे स्वरूप नसलेले आहे। जग फक्त अज्ञानामुळे भासत आहे। जसे स्वप्नात दिसणारी दृश्य सत्य वाटतात, पण जागृत झाल्यावर ती खोटी ठरतात। चौथी आहे जीवनमुक्ती। अद्वैताचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तीला जीवनमुक्त म्हणतात। ही व्यक्ती जगात राहत असूनही पूर्णतः मुक्त असते, कारण तिला आपण ब्रह्मस्वरूप असल्याची अनुभूती होती। 5वी संकल्पना आहे आत्मसाक्षात्कार। अद्वैतानुभूती हा आत्म्याचा खऱ्या स्वरूपाचा साक्षात्कार आहे। हा अनुभव व्यक्तिगत आत्मा आणि परमात्माच्या एकत्वाचे प्रगटीकरण आहे। अंतिम अर्थात 6वी संकल्पना आहे दृष्टांताचा प्रभावी वापर। ग्रंथात अद्वैताची संकल्पना सोपी करण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक दृष्टांत अर्थात उदाहरणे दिली आहेत, जसे की साप, दोरी किंवा मृगजळ। श्लोकांची रचनाबद्दल माहिती सांगतो। ग्रंथात एकूण 84 श्लोक आहेत, त्यात अनुष्टुप छंदाचा उपयोग केलेला आहे। 22 श्लोकात अहम अर्थात मी शब्दाचा वापर आहे, ज्यातून आत्मसाक्षात्काराचे महत्त्व सांगितले आहे। काही श्लोकात तृतीय पुरुषी सर्वनामाचा वापर करून आत्मज्ञानी व्यक्तीचे गुणविशेष मांडले आहेत। ग्रंथाचे उद्दिष्ट आहेत अद्वैतानुभूती हा ग्रंथ आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला स्पष्ट करतो। त्याचा उद्देश अज्ञान दूर करून मनुष्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजेच अद्वैत ब्रह्मरूपाचा अनुभव घडवणे आहे। आता आपण ग्रंथातील श्लोकांना प्रारंभ करूया व त्याचा अर्थही समजायचा प्रयत्न करूया। या 84 श्लोकांना आपण 12 एपिसोडमध्ये पूर्ण करणार आहोत। अर्थात प्रत्येक एपिसोडमध्ये 7 श्लोक राहतील।